त्वदन्यसंशयस्यास्य चेत्ता नैयुपपद्यते अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भयविभ्रष्टश्चिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यसंशयस्यास्य चेत्ता नैयुपपद्यते। अर्जुन उवाच अयतिः श्रद्धयोपेतः योगात् चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति कच्चित् न उभय विभ्रष्टाः छिन्नाभ्रम इव नश्यति अप्रतिष्ठाः महाबाहो विमूढाः ब्रह्मणः पथि एतत् मे संशयं कृष्ण छेत्तुम् अर्हसि अशेषतः त्वदन्यः संशयस्य अस्य छेत्ता न हि उपपद्यते। हे कृष्ण, अयतिः श्रद्धया उपेताः योगात् चलितमानसाः योगसंसिद्धिम् अप्राप्य कां गतिं गच्छति। हे महाबाहो, उभयविभ्रष्टाः अप्रतिष्ठाः ब्रह्मणः पथि विमूढः छिन्नाभ्रम इव न नश्यति कच्चित्। हे कृष्ण, मे एतं संशयम् अशेषतः छेत्तुम् अर्हसि। अस्य संशयस्य छेत्ता त्वत् अन्यः न हि उपपद्यते। प्रस्तुत अध्यायाची उपसंहाराकडे वाटचाल होत असताना योगाचं सर्व महात्म्य, योगाचं स्वरूप, योगाचं फल, योगाचे प्रतिबंधाच्या निवृत्तीची साधनं हे सर्व ऐकल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणात योगाचा गरिमा हा त्या ठसला आणि अशा वेळेला सामान्यपणे कोणत्याही साधकाच्या अंतःकरणात हे सर्व श्रवण केल्यानंतर ज्या शंका उत्पन्न होतात त्याचं प्रतिनिधित्व अर्जुनाने या ठिकाणी केलं आणि भगवंतानी स्वतः त्या प्रश्नाला उत्तर दिली। त्यापैकी पहिला प्रश्न आपला झाला की चंचलम ही मन कृष्ण, मन हे अत्यंत चंचल, प्रमाथी, बलवत, दृढम असा असल्यामुळं ह्या मनाचा निग्रह करणं म्हणजे वायूचा निग्रह करण्यासारखं आहे। परंतु भगवंतानी त्याला चांगल्या प्रकाराने समजावून सांगितलं की अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोधा, अभ्यास आणि वैराग्य, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते। अभ्यास आणि वैराग्य हे दोन जर असतील तर मनाचा निग्रह होऊ शकतो असं अर्जुनाला सांगितलं। आणि तू ह्या साधनाला आरंभ कर, आरंभ केल्यावर काय चालता हे काय अधिकार तैसा दावेला मार्ग, चालता हे मग कळ येते। हे साधन करायला लागल्यावर मग त्याच्यात काय प्रतिबंध आहे हे तुला येतील आणि त्यावेळेला त्या प्रतिबंधाची निवृत्तीची साधनं सांगितली जातील। त्याचं तू जर अनुष्ठान करशील तर तुला त्याचा अनुभवही येईल आणि मग तुझ्या अंतःकरणात ही शंका निष्फल होती। आत्तापर्यंत आम्ही योगाचं खरं महत्त्व जाणलं नव्हतं म्हणून आम्ही मनाला अनावर म्हणत होतो, परंतु योगबळापुढं मनोबल कधीही टिकू शकत नाही असं त्याला वाटलं आणि मग सामान्यपणे मनुष्याची या साधनामध्ये प्रवृत्ती होते की योग साधनामध्ये आपणही प्रवृत्त झालं पाहिजे। इथपासून की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु असं आपल्याला व्हायला पाहिजे। असं योग साधनेचा आरंभ करून तर असंप्रज्ञात समाधीपर्यंत आपण आपल्या योगाचं अनुष्ठान हे केलं पाहिजे असं वाटतं। पण दुसरी मनामध्ये शंका येते की योगाचं साधन करायला जर आपण आरंभ केला आणि समजा अत्यंत श्रद्धापूर्वक केला
पण आपले प्रयत्न कमी पडले आणि अशा वेळेला आपला देह पडला तर आपण या ठिकाणी संसाराचाही परित्याग केलेला आहे आणि इकडं परमतत्व परमात्मा तोही प्राप्त झालेला नाही, तर अशा वेळेला ह्या पुरुषाची काय गती होईल असं सामान्यपणे साधकाच्या अंतकरणामध्ये ही शंकेला वाव आहे. आणि ती शंका या ठिकाणी भगवान परमात्म्यास पुढं अर्जुनाने केलेली आहे. आणि अर्जुन म्हणतो की अर्जुन वाच, आपण कालच पाहिलं अर्जुन हे कोण, शंका विचारणारा जर सरळ मनाचा असला तर त्याच्या जीवनामध्ये संपूर्ण जगद्गुरू परमात्मा कृष्ण वंदे जगद्गुरुम लाभले. आणि त्याच्यामध्ये यश, श्रेय, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य ह्या 6 गुणांनी युक्त असणारा जो परमात्मा, तो परमात्मा तत्वच माझ्या विठोबाचा कायचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु या न्यायाने त्या अर्जुनाला प्राप्त झाले. याचा अर्थ साधकाचं जर प्रामाणिक अशा प्रकारचं अंतःकरण असेल आणि त्याच्यामध्ये रुजुता, आर्जवता, मनाचा सरळपणा, आत एक आणि बाहेर एक असं जर नसेल तर, आणि अत्यंत श्रद्धापूर्वक, परंतु श्रद्धापूर्वक असूनही अंतःकरणात जेव्हा जेव्हा जी जी शंका येते ती आत्मनिवेदन या रूपाने गुरूंच्या पुढं जर ती व्यक्त करीत असेल, त्याच्यामध्ये कालच आपण पाहिलं की हा एक संवाद चालू आहे. संवादाचं स्वरूप ह्या वेदांत चर्चेला किंवा गीता चर्चेला असलं पाहिजे. त्याच्यामध्ये संवादाने होतं काय तर वादे वादे जायते तत्वबोधः, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. आज संवादाचे निमिषे जे अव्यवहार्य वस्तू असे ते भोगीचे की जैसे आरिसा रूप, आरशामध्ये जसं आपलं स्वरूप पाहावं तसं जर आपण सरळ मनाने जर महापुरुषांच्या पुढं शंका विचारत असू तर त्या ठिकाणी आपल्याला आत्मस्वत त्या महापुरुषाचं बोलणं म्हणजे आरसा आहे. आणि आपण आपलं मुख जर त्याच्यामध्ये पाहायला लागलो तर आपलं स्वरूप त्या आरशामध्ये आपल्याला दिसायला लागतं. म्हणजे त्या बोलण्यामध्ये असणारं जे सद्वस्तू, ती सद्वस्तू आपणच आहोत एवढा मोठा निश्चय होईल. परंतु त्यामध्ये महत्त्वाचं सत्याचं अन्वेषण करायचे, त्याच्यासाठी ज्येष्ठ कनिष्ठ भाव नाही, विजिगीषा यांना जिंकवायचं आहे असं नाही, यांचं ज्ञान काय आहे ते आजमायचं असं नाही, आपली प्रतिभा श्रेष्ठ आहे असंही प्रदर्शन करायचं नाही. तसंच त्याच्याबरोबर त्याला जल्पाचं किंवा वितंडाचं स्वरूप द्यायचं नाही की केवळ दुसऱ्याच्या मताचं खंडन करून आपलंच मत श्रेष्ठ आहे त्याचं मंडन करायचं, हे जल्पाचं स्वरूपही त्या चर्चेमध्ये नाही. तसंच वितंडाचं सिद्धांत कोणताच सांगायचा नाही, आपलं मत सांगायचं नाही, पण दुसऱ्याचं मत मात्र खंडन करत बसायचं. त्यापेक्षा दोघांनीही सत्याच्या शोधासाठी निष्पक्षपातीपणाने केलेली जाणारी जी चर्चा त्याला तद्विद्य संभाषा असं म्हणतात. आणि ह्या तद्विद्य संभाषेचे जरी 3ही प्रकार असले तरी आपल्या गुरु शिष्य सनातन कालापासून आलेली जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये परमार्थाची योग्य रीतीनं गंतव्यापर्यंत वाटचाल करण्यासाठी संवादाचं स्वरूप आहे. आणि हा गीता हा कृष्णार्जुनांचा संवाद आहे. आणि त्या संवादामध्ये रुजुता जर आली ना तर एवढ्या लक्षणांनी संपन्न असणारा भगवान परमात्मा अर्जुनाला आपणची देव होय गुरु असा लाभलेला आहे. म्हणून या ठिकाणी अर्जुन उवाच, अर्जुन आता म्हणतो की हे कृष्ण, हे कृष्ण परमात्मा. कालच आपण पाहिलं की विलेखन आपल्या जीवनामध्ये असणारे किंवा आपल्या अंतःकरणात असणाऱ्या ज्या दुर्वासना किंवा जे दुर्गुण त्या सर्वांचं निराकरण करणारा हा कृष्ण परमात्मा आहे. किंवा आपलं मन जे आहे त्या अनात्म पदार्थांच्या विषयी त्या ठिकाणी वैराग्य धारण करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आकर्षण करून घेणारा अशा प्रकारचा हा कृष्ण आहे. ज्याचं कृष्ण हे इष्ट आहे तर त्याच्या ठिकाणी आपोआप अंतर्मुख वृत्ती होते आणि आपल्या आत्मतत्वाचं आकर्षण होतं. असं म्हणतात त्याला संपूर्ण परमात्म तत्वच व्याप्त आहे अशा दर्शनाचा तो अधिकारी होऊ शकतो. असं हा कृष्ण परमात्मा आहे. आणि ते कृष्ण परमात्म्याला अर्जुन म्हणतो हे कृष्ण, म्हणजे याचा अर्थ माझ्या सगळ्या प्रतिबंधाची निवृत्ती करायलाही तू समर्थ आहे आणि मला जे अनुकूल असणारा आत्मतत्व त्याच्या ठिकाणीही माझ्या अंतःकरणवृत्तीची चिरस्थिर स्थापना करून देणाराही तूच आहेस. म्हणून त्याला म्हणतात की हे कृष्ण.
आता शंका करतो अर्जुन, अयतीही. अयती म्हणजे ज्याच्या ठिकाणी यतते म्हणजे प्रयत्न करणं. अयती म्हणजे प्रयत्न करणं ज्याच्या ठिकाणी जमलं नाही, म्हणजे प्रयत्न करण्यामध्ये जो कमी पडला असा अयतीही, म्हणजे प्रयत्नात कमी पडणारा. आणि श्रद्धया उपेता म्हणजे त्याच्या ठिकाणी एक इतका मोठं 2 गुण पाहिजेत, एक प्रयत्नही पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे. त्याच्याजवळ श्रद्धेचं प्राबल्य आहे. श्रद्धया उपेता, श्रद्धा तर त्याच्या अंतःकरणात आहे, पण प्रयत्न करायला लागला तर कुठंतरी त्याला प्रयत्नात तो कमी पडतो. असा जर एखादा पुरुष असला आणि तो योगात चलित मानसा, आणि ते म्हणतात की इथं तो योग साधनाला आरंभ केला परंतु चलित मानसा, त्याचं मन चंचल झालं किंवा त्या ठिकाणी स्थिर होऊ शकलं नाही. दुसरा एक अर्थ जास्त करून ज्ञानोबरायांनी किंवा इथं भाष्यकारांनी असं की जर त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करायला पाहिजे होते, का माऊली पुढे सांगतात, जर तो अभ्यासाच्या उचलता पावलाने जर चालला असता तर तो दिवसाआधी ठाकिता सोहमसिद्धीते असं त्याचं प्राप्त झालं असतं, पण प्रयत्नामध्ये कमी पडला आणि श्रद्धेने युक्त आहे. श्रद्धया उपेता पण योगात चलित मानसा. अंतकाल जवळ आला आणि अंतकालच्या वेळी त्यांनी केलेलं जे त्याचा जो प्रवास होता की आत्मस्वरूपामध्ये स्थैर्य प्राप्त करणं, आत्मस्वरूपाशी समरस होणं, जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानद्वारा आपल्या विदेह कैवल्यात प्रतिष्ठित होणं, आणि हे मात्र त्याला घडलं नाही. त्यामुळं योगात चलित मानसा. अंतकाळ आला, त्याचा देह पडला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्या सर्व संग परित्याग करून ब्रह्मस्वरूप प्राप्तीचा पराकाष्ठेचा प्रयत्न करायला पाहिजे होता. प्रयत्न कमी पडला, श्रद्धा गुण होता, आणि तरी अशा वेळेला त्याचा देह पडला आणि योगाचं जे फल आहे ते फल पण त्याला प्राप्त झालं नाही. असा जो पुरुष आहे त्याला किंवा त्यांनी आपण करीत असणाऱ्या साधनाचा कधीकधी काय होतं की विसर पण पडतो. पुढे 8व्या अध्यायामध्ये याचं विवेचन विशेष रूपाने येणार आहे. म्हणजे सिद्धांत काय आहे, उपासकासाठी अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैती कौंतेय सदा तद्भाव भाविता. मनुष्याने रात्रंदिवस चिंतन करावं आणि त्या प्रयत्नाचं स्वरूप काय सांगितलं कालच आपण पाहिलं. 23 सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर अस्व अथवा जावो असा हा अभ्यास आहे. किंवा याच्यामध्ये योगसूत्रानुसार काय सांगितलं की सतु नैरंतर्य सत्कारा सेवितो सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. याच्यामध्ये निरंतरता, दीर्घकाल, सत्कार तर आहेच आहे, परंतु सेवन म्हणजे अनुष्ठान याच्यामध्ये तो जर कुठं कमी पडला असेल तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जोपर्यंत मनुष्याला संशय विपर्यय रहित आत्मतत्वाचं ब्रह्मत्वाने किंवा ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान झालं नाही तोपर्यंत त्याला दुसरा उपाय आहे त्या उपासना. आणि त्या उपासनेमध्ये त्याने त्या आवृत्ती रसकृत उपदेशात रात्रंदिवस त्यांनी पुन्हा पुन्हा त्याची सोहम सिद्धी प्राप्त होईपर्यंत, मोक्षसिद्धी प्राप्त होईपर्यंत त्यांनी मीच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच मी आहे असं ओतप्रोत चिंतन किंवा निधिध्यासन रूप ध्यान त्यांनी केलं पाहिजे. परंतु ते करताना त्याला विसर पण पडू शकतो. मग अशा वेळेला त्याला पुनरावृत्ती होते, पुन्हा त्याला जन्ममरण परंपरेत प्राप्त व्हावं लागतं. मग त्यांनी तर इथं सर्व संघ परित्याग केला. मग या ठिकाणी परंच न लभ्यते, त्याला परमात्म तत्वही प्राप्त झालं नाही आणि तो संसारालाही मुकला, इदंच न लभ्यते. मग अशी त्याची स्थिती होते कशी, याविषयी हा प्रश्न चालू आहे. तर ते म्हणतात की योगात चलित मानसः तो योग संसिद्धीम अप्राप्य. ते योगाची संसिद्धी म्हणजे योगाचं फल जे आहे त्या फलाला, मोक्षाला तो अप्राप्य, तो प्राप्त झालेला नाही. आणि मग असा जो पुरुष आहे तो काम गतिम गच्छती. हे कृष्णा त्याची गती काय होते, म्हणजे तो कोणत्या गतीला तो प्राप्त होतो. आता असा जो शंका केली कोणत्या गतीला प्राप्त होतो, ही जी शंका विचारली त्याचंच पुन्हा स्पष्टीकरण करून आणखी अर्जुन भगवंताला सांगतो. हे महाभाव हो,
हे महापराक्रमी भगवंत अर्जुन भगवंताला कोणतं विशेषण देतो या ठिकाणी? महाबाहो, महान म्हणजे परमात्मा, आजानुबाहो असा एक अर्थ आहे. आणि महाबाहो म्हणजे जो पराक्रमामध्ये श्रेष्ठ आहे, महान पराक्रमी असणाऱ्या. म्हणजे या ठिकाणी माझ्यावर पर असणाऱ्या मायेनं जे काही आक्रमण केलेलं आहे तर त्या आक्रमणाचं तू निवारण करणारा असा आहे. माझ्या साह्यासाठी तू धावून आला तर माझ्या ह्या सर्व प्रतिबंधाची निवृत्ती होऊन निर्वेदपणाने मी ह्या मोक्षरूपी फलाला प्राप्त होतो. पण त्यासाठी तुमचं साह्य आवश्यक आहे. आज साहेबांनी ते हे दाखवलं भागवतामध्ये. थोडक्यात सांगतो. काल आपण पाहिलं की मन जे आहे मनच मनाला जिंकतं. ऐकी नाही, मनच गुरु आणि शिष्य असं चिंतन आपलं झालं. ऐकी नाही, मनाचं नियमन करायला कोणी मनावर घेतलं पाहिजे? मनानेच मनावर घेतलं पाहिजे असं सांगितलं. त्याच्यामध्ये एक मार्मिक रहस्य सांगितलं नाथ महाराजांनी. जणू काही हे त्यांनी याचं रहस्याचं उद्घाटन केलं त्याच्यामध्ये. तर त्यांनी असं सांगितलं की वेळू आहे, वेळू, आणि त्या वेळूचा जो बेट वाढतं त्या एका कांड्यातून दुसरं कांडं सगळं ते वाढ वेळूची स्वतःच करतो. आणि नंतर काय करतो की त्या वेळूच एकमेकावर त्याची जी कांडी आहे ते जेव्हा घर्षण होतात तेव्हा तो वेळूच आपला नाश करतो. किंवा हिऱ्याने हिरा जसा त्या ठिकाणी कापला जातो त्याप्रमाणे मनच मनाचं काय होतं? घातक होतं असं सांगतं. मनच मनाचं पोषकही होतं, विस्तार करणारं, संकोचन करणारं आणि स्वतःचा नाश करणारं असं होतं. पण त्यांनी सांगितलं मग हे जर आहे तर सगळ्या मग कोणाला वाटत नाही. आता हे कळलं नाही का आपल्याला? आणि आपण दररोज श्लोक म्हणत नाही का, मना सज्जना भक्तिपंथेचे जावे? आपण म्हणत नाही का? सगळं मनाला दररोज उपदेश करणारं आपल्याला हे पण कळलं मनच मनाचा निरोध करू शकतं. आणि हे पण आपल्याला कळलं की मनाचं मनानेच निरोध केला पाहिजे. आणि करण्यासाठी आपण प्रयत्न करीत नाही का? जो प्रभाते उठुनी रामचिंतित जावा किंवा ब्राह्मे मूर्ते उत्तिष्ठाय चिंतयेद आत्मनोहितम. ब्राह्ममुहूर्ताला उठून आपणच आपलं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा ते मन सगळ्यात बलवान ठरतं की नाही. त्याचं वर्णन इतकं केलं की मनाच्या अधिष्ठात्री देवता तिला प्रसन्न करून घ्यावा तर त्या मनाच्या अधिष्ठात्री देवते चंद्राची काय स्थिती आहे, इंद्राची काय स्थिती आहे आपल्याला माहिती आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ मन त्या अधिष्ठात्री देवतांपेक्षाही बलवान आहे. काळ सगळ्यांना मारतो वगैरे, पण मन काळाचंही उल्लंघन करून जातं. मग अशा मनाला जर नियंत्रित करायचं असेल, योग्य दिशेनं त्याची वाटचाल करायची असेल तर त्याला उपाय काय सांगितलं त्यांनी? गुरुकृपा हा उपाय आहे. हे मन जेव्हा सगळं व्यवस्थित करतं आणि आपल्या फलाच्या दिशेनं आगेकूच करतं याचाच अर्थ समजायचं की आपल्यावर गुरुकृपा आहे. ही गोष्ट महत्त्वाची सांगितली. म्हणजे याचा अर्थ मनाचा उच्छेद करण्यासाठी गुरुकृपे वाचून त्या ठिकाणी कधीही समर्थ होऊ शकत नाही असं नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. तर तसं या ठिकाणी तो म्हणतं, अर्जुन विचारतो की हे महाभाव, हे महापराक्रमी असणाऱ्या हे भगवान परमात्मन उभय विभ्रष्टा हा. आता मग असा जो पुरुष आहे ज्याला शेवटच्या काळात परमात्म्याचा किंवा आपल्या आत्मचिंतनाचा आत्मानुसंधानाचा विसर पडला किंवा त्या ठिकाणी प्रयत्न कमी पडले, श्रद्धा भरपूर आहे अशा वेळेला आणि तो आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया जो निघाला होता तो त्याला प्राप्त झालं नाही. मग कामगतीम कृष्ण गच्छती, त्याची काय गती होते अशा प्रकारचं सांगतात. उभय, कारण तो उभय विभ्रष्ट हा दोन्ही मार्गापासून. इथं जो कर्ममार्गात होता तो कर्ममार्गही त्याचा गेला आणि ज्या योगमार्गाकडे प्रवृत्त झाला होता त्या योगमार्गाचंही फल त्याला प्राप्त झालं नाही. अर्थात तो उभय विभ्रष्ट हा कर्ममार्गापासून भ्रष्ट झाला आणि इकडं योगमार्गापासून देखील तो भ्रष्ट झाला. आणि मग असा जो पुरुष आहे अप्रतिष्ठा हा, मग आता तो कोणत्या मार्गावर? त्रिशंकूसारखी त्याची स्थिती झाली, मधीच लोंबकळत पडला. आता त्याला अप्रतिष्ठा आहे म्हणजे स्थिर झाला नाही, म्हणजे त्या ठिकाणी तो लोंबकळत पडला, निराधार झाला. अप्रतिष्ठा शब्दाचा अर्थ निराधार झालेला असा जो पुरुष आहे तो ब्रह्मणः पथी विमूढः. तो ह्या ज्या ब्रह्मणः पथी, ब्रह्माचा म्हणजे ब्रह्मप्राप्तीचा जो मार्ग होता त्या मार्गामध्ये तो विशेष करून काय झालेला आहे? भ्रष्ट झालेला आहे, च्युत झालेला आहे. ब्रह्मप्राप्ती किंवा मोक्षप्राप्ती ही त्याला झालेली नाही. अशा पुरुषाचं काय होतं
छिन्नाभ्रम इव न नश्यती कच्चित. तर ते म्हणतो छिन्नाभ्र, आभ्र म्हणजे ढग, छिन्नाभ्र म्हणजे तुटलेला ढग. म्हणजे आपला जो आधार आहे, एक ढगाचा घनीभूत ढग आहे आणि त्याच्यापासून एखादा ढगाचा तुकडा पातळ झिरझिरीत पडदा असावा, असा एखादा ढगाचा विभाग त्याच्यापासून काय व्हावा, दूर व्हावा, छिन्न भिन्न व्हावा, म्हणजे त्याच्यापासून दूर व्हावा, मूळ आधाराशी विलग व्हावा. अशा प्रकारचा छिन्नाद भ्रम इव नश्यती कच्चित. तो नाश पावतो काय? नाश तर पावत नाही ना. म्हणजे नाश पावतो काय किंवा नाश पावत नाही, कारण तो ढगाच्यापासून वेगळा झालेला जो आहे तो कायमचा तिथं राहत नाही आणि त्या ढगापासून वेगळा झाला त्याच्याशी एकरूप होत नाही. आणि आकाशातही टिकत नाही. थोड्या वेळाने पावतं आकाश काय दिसतं, निरभ्र. मग तो गेला कुठं, आला होता आणि गेला याचंसुद्धा त्याचं राहत नाही, इतकं त्याचे काय होते, वाताहत होते. त्या कारण का, मूळ अधिष्ठानापासून मनुष्य दूर गेला की त्याच्या जीवनामधली त्या ठिकाणी दुःखाची मालिकाच त्याच्या सुरू होते. आणि मूळ आपल्या स्वरूपाला काय सांगतात, जे प्राणिया कामी भरू देहाची वरू आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. दुसरी एक ओवी की जे आत्मस्वरूपा बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू म्हणून पडिला म्हणून जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. अजून एक ओवी आहे की या ठिकाणी फळाची हवा हृदयी कामा झाला रेगावा, तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. की त्या ठिकाणी ज्ञान जसं वारा आल्यावर दिवा जातो त्याप्रमाणे हृदयामध्ये फलाभिलास निर्माण झाला की त्या ठिकाणी त्या हृदयामध्ये असणारा ज्ञानाचा दीप जो आहे तो आपोआप विझून जातो. तशी याची स्थिती जी आहे, छिन्नाभ्रम इव, एखाद्या मोठ्या ढगापासून वेगळा झालेला छोटासा ढगाचा अंश जसा नष्ट पावतो त्याप्रमाणे हा नश्यती कच्चित, हा नाश तर पावत नाही ना. हे कृष्ण, पुन्हा म्हणतात की हे कृष्ण, हे कृष्णा, हे पहिल्यांदा आहे ना 37व्या श्लोकामध्ये कृष्ण असं म्हणतात आणि पुन्हा अर्जुन दुसऱ्यांदा. कारण काय आहे, साधकाला ह्या सर्व आपल्याला मोहजाळाचा नाश करायला त्या ठिकाणी भगवंता वाचून त्याचं विलेखन, त्याला खरवडून टाकणं, मुळासकट नष्ट करणं, याला श्रीगुरूशिवाय दुसरा कोणी समर्थ नाही. म्हणून म्हणतात की पुन्हाही काय म्हणतात, कृश किंवा काल आपण सांगितलं कृश्च भूवाचक हा शब्द, नश्च शब्द, नश्च निर्वृत्तीवाचक हा, तयोरैक्यम परमब्रह्म. त्या दोघांचं ऐक्य कुठं होतं, परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी, म्हणजे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी. आणि कृष्ण इत्याभिधीयते, त्याला कृष्ण असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी कृष्ण हे संबोधन आहे ना गीतेमधलं परवलीचं संबोधन आहे. आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये हे तुकाराम महाराजांचं इष्टदैवत काय, पांडुरंग आहे, ऐकी नाही. पण प्रयोग कोणत्या शब्दाचा केला, किती प्रयोग केला, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. हाच कृष्ण शब्द अर्जुन या ठिकाणी प्रयोग करतो आणि म्हणतो की हे कृष्ण, हे कृष्णा, मे एतत् संशयम, माझा एतत् संशय, हा असणारा जो संशय आहे त्याचा छेदतुम, त्याचं छेद करण्याला, म्हणजे त्या संशयाला तोडण्याला, त्या संशयाचं भेदन करण्याला काय, छेदतुम अर्हसी, तूच एकटा योग्य आहे. माणसाला जोपर्यंत दुसरं कोणतं तरी साधन आपल्याला जीवनामध्ये समाधान प्राप्त करून देईल असं वाटतं, किंवा आपल्या स्वतंत्र प्रज्ञेनं किंवा केवळ आपल्या स्वतंत्र प्रज्ञेने घेतलेलं शास्त्राचं साह्य याने आपल्याला आपला उद्धार होईल असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत त्याला उद्धाराचा मार्गच सापडत नाही. म्हणून तो त्याची या ठिकाणी जोपर्यंत अनन्य निष्ठा होत नाही की काय, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयश्चान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. मी तुझा शिष्य आहे आणि तुला शरणागत झालेला आहे. मी कृपणता दीन लीन होऊन तुमच्या पुढं आलेला आहे आणि मला दुसरा मार्ग नाही. काय नान्यहा पंथा विद्यते आयनाय, मोक्षप्राप्तीसाठी गुरु शरणागतीशिवाय मला दुसरा कोणताच मार्ग नाही. म्हणून माझ्या अंतःकरणात हा संशय निर्माण झाला. जसं हे वांती आहे,
तर मनुष्याला वांती आली की त्यांनी काय त्यांनी ते केली पाहिजे. जर कोणी त्याचा निरोध केला, वास्तविक शंका येणं, संशय येणं तर हे पाप आहे. संशयाहुनी घोर आणि नाही पाप थोर, हे विनाशाची वागोर प्राणी अशी. परंतु असं जरी असलं, संशय येऊ नये, पण जर तो मनात आलाच संशय तर तो गुरूंच्या पुढं सांगितला पाहिजे, शंका त्यांना विचारली पाहिजे. जर विचारली नाही तर काय होईल, ते जसं वांती दाबून धरतात ते लोक एस टीमध्ये, आहे की नाही, आणि जवळ पिशवी असते तरी म्हणतात नाही आपण हे पाहू, आणि थोड्या वेळाने काय होतं, भडकन दुसऱ्याच्या अंगावर होतात. तसं त्या शंकेचा जो परिणाम आहे तो जर आपण जास्त दिवस निरुद्ध करून ठेवली तर तिचा परिणाम अनर्थावह अशा स्वरूपाचा होतो. म्हणून तो या ठिकाणी तो की माझी जी शंका आहे, मम संशयम, हा मला येणारा जो संशय छित्तू मारशी, तुझ्याशिवाय आता हा संशय कोण दूर करणार, किंबहुना हा संशय दूर करण्याला तूच योग्य किंवा तूच समर्थ आहेस असं सांगतो. आणि अस्य संशयस्य छेदता, या संशयाचा छेदन करणारा, त्वद अन्यहा, तुझ्याहून दुसरा कोणीही नाही उपपद्यते, दुसरा कोणी उपपन्न नाही, संभवनीय नाही. आणि एवढी जेव्हा अनन्यनिष्ठा होते ना, तेव्हाच खऱ्या रीतीने शंकांचं काय होतं, समाधान होतं, नाहीतर शंकाचं समाधान होत नाही. ही अनन्यनिष्ठा प्राप्त होण्यासाठी त्यांच्या ठिकाणी असणारी श्रोत्रियता, ब्रह्मनिष्ठता आणि औदार्य, हे जे 3 महत्त्वाचे गुण आहेत. आणि त्याच्याविषयी त्याच्याशिवाय उपनिषदामध्ये सांगितलेली जी दैवी लक्षणं सांगितलेले, दैवी गुणाची त्यांच्या ठिकाणी लक्षणं, ह्या सगळ्या त्यांच्या गुणांवर परिपूर्ण श्रद्धा असेल तरच त्या ठिकाणी शंकांचं निवारण होतं. म्हणून म्हणतात त्वदान्यस्य अस्य संशयस्य छेदता न ही उपपद्यते, ही म्हणजे निश्चयाने दुसरा कोणीच ही शंका दूर करणार नाही. आणि ही शंका दूर करण्यात तू मात्र समर्थ आहेस, म्हणजे तुझ्या ठिकाणी सामर्थ्य आहे, तूच आता माझ्या शंकेचं निवारण करावं. अशी 3 श्लोकांनी हे शंका जी आहे ती अर्जुनाने सांगितली. आता या ठिकाणी भगवान या शंकेला नंतर उत्तर देतात, पण माऊली या शंकेचा अनुवाद करतात. परी आणिक एक गोसाविया, मज संशयो असे साविया, तो तू वाचूनी फेडावया समर्थू नाही. म्हणतात परी आणिक एक म्हणजे काय म्हणतात, आता आघव्या जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचयो आम्हा झाला अजी. मागच्या ओळीचा संबंध असा घ्यायचा की अर्जुनाला आता एवढं कळलं की तुझा प्रसाद झाला तेव्हाच आम्हाला योगाचं महत्त्व वाटलं, नाहीतर आजपर्यंत आत्मसंयम योग, अभ्यास योग, ध्यान योग ह्या गोष्टी काय आहेत याचा आम्हाला अजिबात परिचय नव्हता. आणि म्हणून आम्ही मन अनावर आहे, त्याला दुसरे काहीतरी उपाय पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण आता मात्र आम्हाला योग शब्दाचा परिचय झाला, म्हणजे योगाचं स्वरूप काय आहे, योगाची साधना कशा प्रकारची आहे, योगाचा अधिकारी कोण आहे, त्याचं फल काय आहे, हे सगळं आम्हाला परिचय झाला. परंतु हा परिचय झाला हे खरं आहे, परी आलं का म्हणजे परंतु, याचा अर्थ अजूनही काहीतरी आहे. तर ते काय, तर तुकाराम स्वामी महाराज म्हणायचे, जर कोणी जरी म्हटलं का स्वामी महाराज खूप काही कळलं आणि असं जर म्हटलं आणि त्याच्या चेहऱ्यावर पाहिलं का ते म्हणायचे, पण तुम्हाला जर कळलं, जर तुम्ही म्हणता ना अजून तुम्हाला काय विचारायचं का नाही, हा विचारायचे. मग तेच म्हणे तुका म्हणे येथे काहीतरी आहे, हे याचाच अर्थ काहीतरी अजून शंका आहेच असं. कारण या शंका काही साधारण गोष्ट नाही. आपण मागं चिंतन केलं होतं एकदा की स्वामी विवेकानंदांची गुरु रामकृष्ण परमहंस जेव्हा त्यांच्या देहांताची वेळ आली, ते आयुष्यभर सांगत होते की जो राम आणि जो कृष्ण तोच हा रामकृष्ण आहे. आणि विवेकानंद ऐकत होते, परंतु विवेकानंदांना अनेक वेळेला अशा अनुभूती पण त्यांच्याविषयी आल्या होत्या ज्यांच्या पहिल्या भेटीमध्ये त्यांना निर्विकल्प समाधी प्राप्त झाला. तिथं शंका तरी यावी का. पण विवेकानंदांचं सगळं चरित्र जर पाहिलं तर अनेक वेळेला रामकृष्ण परमहंसांच्याबद्दल हे नेमके मानव आहेत काय, हे सगळे सप्तर्षीमधला अवतार जसं विवेकानंद होते तसं जे रामकृष्ण ह्या एकाच लीला विग्रहामध्ये घनीभूत झालं, याविषयी त्यांचं अंतःकरण अनेक वेळा शंकाकुल झाल्याचं ज्या रामकृष्ण मिशनच्या पुस्तकात कमी आहे. पण दुसऱ्यांनी जी लिहिलेली चरित्र आहेत त्या चरित्रामध्ये
ह्या गोष्टीचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तर देहांताच्या वेळेला रामकृष्णांना असं वाटलं की हे सगळे तरुण साधक आहेत, तर त्या ठिकाणी ह्या कुमारावस्थेत त्यांनी जर मृत्यूचं पाहिलं तर त्यांना वाईट वाटेल, म्हणून म्हणे तुम्ही शेजारच्या खोलीत बसा, अर्ध्या तासाने या. कारण त्या ठिकाणी त्यांना ब्रह्मलीन होण्याचा तो समय होता. तर त्यावेळेला खोलीत आल्यावर विवेकानंदांना शंका आली. हे कायम म्हणत होते राम आणि कृष्ण, जो तोच रामकृष्ण, हे खरंच असतील काय, असं त्यांना शंका आली. आणि त्याच वेळेला रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या गळ्याचा कॅन्सर असताना त्यांचा आवाज निघत नव्हता, कफ झाला होता, रक्त सरवत होतं, तरी त्यांनी ए नरेंद्र हाक मारली आणि अजूनही शंका, असं त्यांनी उत्तर दिलं. अजूनही शंका, अरे जो राम जो कृष्ण तोच हा रामकृष्ण आहे, असं त्यांना त्यावेळेला सुद्धा. आता किती अंतर्यामी रूपाने त्यांनी जाणलं, याच्यापेक्षा काय मोठे परमहंसाची स्थिती असू शकते. आणि अवतारी कोटीतलं सर्व जे काही गुण आहेत ते या ठिकाणी अंश अवतार म्हणा, अंश अवतार म्हणा, कशाने का होईना अवतारी कोटीतलेच हे अधिकारी कोटीतलेच महापुरुष आहे, असं विवेकानंदांना सुद्धा संशय आला. तसं या ठिकाणी ते म्हणतात परी अनिक एक गोसाव्या. हे गोसाव्या हे श्रीकृष्ण परमात्मा सर्वांचा स्वामी असणाऱ्या हे परमात्मन मज येथ संशयो, असे मला या ठिकाणी एक संशय आहेच. आणि तो अर्जुन काय आहे, तो अर्जुन आहे. तो म्हणतो हा प्रश्न काही मलाच आला असं नाही, कारण पुढं माऊली लिहिणारे अर्जुनाचेनी व्याजे, भाष्यकार लिहिणारे अर्जुनम निमित्ती कृत्य आह श्री भगवान. हा संशय असे साविया, हा संशय सहजच आहे, म्हणजे मलाच येईल असं नाही. कोणत्याही सरळ साधकाला योगाचं अभ्यास करत असताना त्याच्या अंतःकरणात ही शंका प्रथमताच येणं ही गोष्ट स्वाभाविक आहे. म्हणून हा साविया संशय असे. म्हणजे तुम्हाला कसं ही शंका आली, तुमचा अधिकारच कमी पडला, असं काही बोलणं ऐकायचं कारण नाही. हा अगदी सहजच कोणत्याही साधकाला प्रश्न येऊ शकतो. आणि दुसरी एक गोष्ट आहे, हा संशय मला आला तर मी कोणाला सांगत आहे, तुला सांगत आहे. त्यामुळं काही लोक आहे ना, वाईट स्वप्न असलं की म्हणजे कुठं सांगायचं, तुळशीच्या कानात सांगायचं. तसं इथं आपल्या जीवनातलं काही असलं तर त्या गुरूंच्या जवळ आत्मनिवेदन करावं, म्हणजे जसं आहे तसं ते निरूपण करावं. आणि माझी दुसरी एक भाग आहे की ते तू वाचून फेडावया समर्थ नाही. तुझ्या वाचून हा संशय फेडण्यासाठी, या संशयाचं निराकरण करण्यासाठी जगात दुसरं कोणीही समर्थ नाही. म्हणून सांगे श्री गोविंदा, कवन एक मोक्षपदा, झोंबत होता श्रद्धा उपाये विन. आता सांगतात म्हणून तुझ्या वाचून कोणी आता हा संशय काढणार नाही, म्हणून हे परमात्मा आता तूच सांग, तुझ्या वाचून दुसरा कोण नाही, म्हणजे तूच सांग आता. तर माझी शंका काय आहे तुझी, माझी शंका ही आहे की कवनु एको, कोणी एक म्हणजे कोणी एक साधक तो. आणि भगवंताला कोणतं विशेषण दिलं इथं, गोविंद. मूळ श्लोकात नाही गोविंद, इथं गोविंद दिलं आहे. गोविंद हे भगवंताचं विशेषण आहे. हे फार मोठं अर्थवाही आहे. काय, गो म्हणजे वाणी, गो म्हणजे वाणी, गो म्हणजे वेद, गो म्हणजे इंद्रिय असे. अजून गो म्हणजे गाई. तर याच्या ठिकाणी अजून एक अर्थ आहे, ऐका लक्षात, अजून एक अर्थ केलेला आहे. तर त्याच्यामध्ये तू गोविंद आहे म्हणजे तू इंद्रियांचा नियंता आहे. त्यामुळं ज्या योगाचा अभ्यास करायचा त्या ठिकाणी जो इंद्रियावर मनावर विजय मिळवायचा त्याच्यासाठी सहाय्य होणारा तो आहे. दुसरी गोष्ट की ही जी अपौरुषेय शब्दराशी असा जो वेद आहे, त्या वेदाच्या द्वारा हे ज्ञान होतं. पण या ठिकाणी वेदाच्या द्वारा वेदाचा अर्थ कळणं, त्याचं समन्वय करणं आणि मग अर्थरूपतेला प्राप्त होणं हे माझ्या स्वतंत्र बुद्धीनं वेदाध्ययन करून होणारं नाही. खरा वेदाचा वक्ता कोण आहे, यस्य निश्वसितम वेदा. मग माझेच निश्वास वेद आहे, तू त्याचंच कर. पण ते काय आहे, तो वेद कसा आहे, जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्यप्रतिज्ञ पैजेशी बोलिला सोमुखे. मुखता तू बोलत आहेत, ती काय आहे, ती श्रुती काय आहे, सौषुप्त श्रुती आहे. आणि ही काय आहे, गुलाबराव महाराजांच्या भाषेत जागृत श्रुती आहे ही गीता. म्हणून तूच मला या ठिकाणी हा जो संशय आहे तो फेडायला समर्थ आहे. तुझी वाणी, गो म्हणजे वाणी, तू जो मला काही
उपदेश करशील त्याने या ठिकाणी माझा हा संशय नाहीसा होऊ शकतो असं सांगतात. म्हणजे इंद्रियांचा नियंता तो आहे. वाणीच्या द्वारा उपदेश करण्याचं ये हृदयचे ते हृदय घातले हे संक्रमण करण्याचा अद्भुत अलौकिक दिव्य सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. आणि तूच मला ह्या वेदविरुद्ध मार्मिक रहस्यांचा आपलं वेदाच्या अविरुद्ध असणारे म्हणजे जे काही तुझं बोलणं आहे ते बोलणंच माझ्या सगळ्या संशयाचा निराकरण करणारे आहे. आणि ते सगळं वेदाच्या अविरुद्ध अशाच प्रकारची अनुभूती ह्या संशयाचं निराकरण करून तू मला प्राप्त करून देशील असा माझा दृढ विश्वास आहे. म्हणून म्हणतात म्हणून सांगे श्री गोविंदा, हे गोविंदा तूच मला हे सांग. आणि काय सांग तर कवनु एक, कोणीतरी एक असा असणारा साधक तो उपायेविन श्रद्धा मोक्षपदा झोंबत होता. त्याच्या ठिकाणी उपायाची तर वाणीव आहे. उपाय जे पाहिजे अनुष्ठानासाठी ते तर करण्याला तो कमी पडलेला आहे. आता तुम्ही म्हणता झोंबत होता म्हणजे कशासाठी तर मोक्षपदा, मला मोक्षपद प्राप्त पाहिजे त्याला बिलगावं म्हणजे मला ब्रह्मस्वरूपाशी मी समरस व्हावं आणि तद्वारा विदेह कैवल्याला प्राप्त व्हावं किंवा जीवनमुक्तीसहित विदेह कैवल्य प्राप्त व्हावं अशी तर त्याची दृढ श्रद्धा होती. परंतु आणि पुन्हा त्याच्यावर त्याची श्रद्धा पण होती. श्रद्धेने मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा करत होता, परंतु पण उपाय करत नव्हता. म्हणजे त्याला असणारे जे प्रयत्नाची आवश्यकता आहे, श्रद्धेबरोबर साह्य कोणाचं पाहिजे प्रयत्नाचं, किंवा प्रयत्नाबरोबर साह्य कोणाचं पाहिजे श्रद्धेचं. परंतु या ठिकाणी त्याच्यामध्ये श्रद्धा भरपूर होती आणि उपाय मात्र कमी पडत होते, प्रयत्न कमी पडत होते. असा कोणी समजा एक साधक आहे आणि तो करत होता. त्याने कसा प्रवास केला त्यांनी, इंद्रिय ग्रामोनी निघाला. आस्थेच्या वाटा लागला, सिद्धीच्या पुढीला नगरा यावया. आता ह्या योगाचं ध्यान करायचं म्हणजे ती सुरुवात काय, पहिल्यांदा इंद्रियांचा निग्रह म्हणजे आपण ज्याला शमदम म्हणतो, तर त्या दमामध्ये काय इंद्रिय निग्रह आहे. आणि नियमामध्ये सुद्धा काय आहे इंद्रिय निग्रह आहे. म्हणून इंद्रियरूपी गावापासून तो निघाला. म्हणजे इंद्रियांनी त्याला जे काही मनाला येईल त्याप्रमाणे विषयांचा भोग घेण्यासाठी जी इंद्रियांची प्रवृत्ती होती ती प्रवृत्ती त्याने परान्मुख केली, विषयांपासून परान्मुख केली. हे त्यांनी प्रयत्न केले की नाही, प्रयत्न केले, परंतु प्रयत्न अपुरे का पडले तर त्याच्याविषयी सांगतात की हा पुरुष जो आहे तो इंद्रियरूपी गावापासून निघाला. म्हणजे इंद्रियांनी विषयांचा बाह्यतः परित्याग केला आणि तो आस्थेची या वाटा लागला. आणि तो आस्था म्हणजे त्याला आसमंता स्थिती, त्याला हे आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा अशा प्रकारची इच्छाही उत्पन्न झाली. आणि ती इच्छा म्हणजे साधारण इच्छा नाही, तर त्या ठिकाणी त्याला उत्कट इच्छा निर्माण झाली. त्यामुळे तो आस्थेच्याच वाटेला लागलेला आहे, म्हणजे श्रद्धापूर्वक जायला लागलेला आहे. म्हणजे इंद्रियाचा निग्रह केला, श्रद्धा धारण केली आणि श्रद्धेच्या मार्गाने तो कुठं निघाला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. आत्मसिद्धी म्हणजे मोक्षसिद्धी, आणि त्या मोक्षसिद्धीचं गाव आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी इंद्रियरूपी गाव सोडून दिलं आणि आपलं गंतव्य कोण ठरवलं, मोक्ष हे गंतव्य आहे. आणि ते पण कसं, आस्थेच्या वाटेने म्हणजे महापुरुष, ईश्वर शक्ती किंवा शास्त्र यांच्यावर श्रद्धा ठेवून तो त्या वाटेला लागला. तेव्हा आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येववेची, ऐसा असतो गेला माझारीची आयुष्य भानू. त्यांनी सांगितलं असं करताना आता तो लागला मोक्षाच्या वाटेला. श्रद्धेने मला मोक्ष प्राप्त करायचं, हे मोक्ष माझं ध्येय आहे किंवा प्राप्तव्य आहे असं समजून चालू लागला. पण झालं काय, आत्मसिद्धी न ठकेची. परंतु त्याला आत्मसिद्धी म्हणजे आत्मसाक्षात्कार, त्या साक्षात्कारापर्यंत न ठकेची ती त्याला प्राप्त झालं नाही. कारण काय आहे, ज्ञानादेव तो कैवल्यम, तो कैवल्य किंवा मोक्ष आहे तो आत्म्याचं ब्रह्मत्वाने यथार्थ ज्ञाना वाचून कोणालाच होत नाही, आणि याला तर आत्मज्ञान झालं नाही. म्हणून आत्मसिद्धी न ठकेची. मग आता आत्मसिद्धी प्राप्त झाली नाही, परंतु मग तो मागं जाईल का, तर आणि मागुते न येवायची, आणि तो आता माग संसारातही परत आला नाही.
कारण काय आहे, उठिलेनी वैराग्य जेणे त्रिवर्ग ऐसा सांडणे वमुनिया सुने आताची गेले. कुत्र्याच्या वांतीप्रमाणे हे शब्द स्पर्शादी विषय भोगाचा त्याने शास्त्रावर किंवा गुरुवर असणाऱ्या श्रद्धेने परित्याग केलेला आहे. त्यामुळे तो मागे आला नाही, परत विषयाकडेही गेला नाही. काही लोकांचं अधपतन होतं, तसं त्याचं अधपतनही झालं नाही आणि पूर्वीचं आपले जे गंतव्य आहे तिथपर्यंतही पोचला नाही. आणि अशा वेळेला काय झाला, आयसा आस्तू गेला माझारी आयुष्य भानू. त्याचा आयुष्यरूपी सूर्य जो आहे, जीवनरूपी सूर्य आहे, तो माझारी म्हणजे मधीच म्हणजे अपमृत्यू असा अर्थ नाही. मोक्षसिद्धी आणि त्याने परमार्थाच्या प्रवासाला केलेला आरंभ, या काळात मोक्षसिद्धी झाली नाही, मागही परत आला नाही आणि तितक्यामध्ये त्याचा आयुष्यरूपी सूर्य मावळून गेला, म्हणजे त्याचं आयुष्य संपलं. त्यासाठी त्याला उदाहरण म्हणून सांगतात, जैसे आकाळी आभाळ आळू माळू स पातळ विपाये आले केवळ वशे ना वर्षे. जैसे हे कसं झालं देवा, त्याचं अर्जुन देवाला समजावून सांगतो. कसं झालं, जैसे आकाळी आभाळ, अयोग्य वेळी म्हणजे ज्या वेळेला म्हणजे पावसाचे दिवस नाहीत, अशा आकाळी वर्षा म्हणतो ना आपण, तर अशा आकाळामध्ये म्हणजे ज्या वेळेला पाऊस पडण्याला योग्य वेळ नाही, पावसाळ्याचे दिवस नाही, वर्षा ऋतू नाही, अशा वेळेला कधी कधी ढग येतात. आणि त्यावेळेला आळूमाळू सपातळ आभाळ, आळूमाळू म्हणजे एकदम थोडंसं विरळ असं आलेलं, सपातळ म्हणजे एखाद्या पातळ पडदा असावा तसं थोडंसं आलेलं जे आभाळ म्हणजे ढग आहे. आणि ते विपाय असं कधी कधी घडतं, परंतु ते विपाय म्हणजे कदाचित असं जरी आलेलं असेल, विपाय आले असं ऋतुकाळ नसताना अकाळी आभ्र आलं आणि तेही कसं आलं, पातळ झिरझिरीत पडद्यासारखं आलं आणि एकदम अल्प परिमाणातलं ते ढग होते. परंतु ते केवळ वसे ना वर्षे, तर ते ढग तिथं वसे ना वर्षे, त्या ठिकाणी ते कायम स्थिर राहतात का, स्थिरही राहत नाही. बरं स्थिर नाही राहू द्या, पाऊस तरी पाडतात का, न वर्षे ना आणि वसे ना, दोन्ही आहे. मग आता त्याची स्थिती कशी झाली, तैशी दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तवा अलग ठेली आणि अप्राप्तीही सांडवली श्रद्धा तया. तर ते म्हणतात तैशी दोन्ही दुरावली, त्याला दोन्ही दुरावली. इकडं मोक्ष पण प्राप्त झाला नाही आणि संसार सोडला, त्यामुळं त्या संसारालाही तो मुकला. कारण का, जे प्राप्ती तवा अलग ठेली, त्याला ते प्राप्ती म्हणजे मोक्षप्राप्ती तर अलग ठेली म्हणजे फारच दूर राहिली, मोक्षप्राप्तीही त्याला झाली नाही. कारण ते म्हणतात त्याला काय झालं, अप्राप्ती ही सांडवली श्रद्धातया. बरं, त्याचं ह्या मोक्षमार्गावर श्रद्धा लागल्यामुळं त्यांनी संसाराचा त्याग केला, त्यामुळं त्याला अप्राप्तीही सांडवली, मोक्ष प्राप्त झाला नाही आणि त्याला जो संसार सुख आहे तेही प्राप्त नाही, तेही सांडवलं. ते कशामुळं सांडवलं, तया श्रद्धा, त्याच्या ठिकाणी ती असणारी श्रद्धा. त्यामुळं अप्राप्ती म्हणजे संसार सुखाची जी प्राप्ती व्हायची ती प्राप्तीही त्याच्यापासून दूर गेली. आता त्याला काय आहे, आत्मप्राप्तीचीही आशा राहिलेली नाही आणि संसारालाही तो मुकलेला आहे. अशा प्रकारची त्याची स्थिती झाली. ठीक आहे ना. अप्राप्तीही सांडवली श्रद्धा तया. ऐसा दोला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवन गती. हीच ओवी ना. तर आता सांगतात, आता त्याच्याविषयी काय झालं की ऐसा ओलाला अंतरला काजी. आता याच्यामध्ये हा जो पाठभेद आहे हा खंदारकर महाराजांनी दिलेला आहे. जास्त अंतर ऐसा दोला अंतरला काजी असा पाठभेद आहे. तर याच्यामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याच ज्ञानेश्वरीत हा पाठ नाही आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांच्या पाठभेदातल्या अपूर्व आहेत, म्हणजे दुसरं कुठं नाही याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, इथं आपण पहिल्यांदा हे करू की ऐसा दोला अंतरला काजी. दोला म्हणजे ह्या दोन्हीला, संसार सुखाला आणि मोक्ष सुखाला दोघांना ह्या अंतरला म्हणजे मुकला. जो कोण मुकला, जो श्रद्धेच्या समाजी बुडाला. जो श्रद्धेचा समुदाय त्याच्याजवळ सगळं आहे, म्हणजे उत्कट असणारी श्रद्धेचा समुदाय म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलं. पहिल्यांदा श्रद्धेचा समाज कोणता आहे, तर श्रद्धेचा समाज आहे पहिल्यांदा भाव, नंतर त्याच्या ठिकाणी श्रद्धा, किंवा काही लोक म्हणतात श्रद्धा नंतर भावना
नंतर प्रेम, नंतर रती, असे त्याच्या भक्तिसिद्धांताच्या ग्रंथामध्ये भक्तिरसामृत सिंधूमध्ये त्याच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. तोच श्रद्धेचा समाज म्हणजे अतिशय श्रद्धा आहे, परंतु त्या श्रद्धेच्या समाजामध्ये बुडाला, त्याच्यामध्ये बुडून गेला. परंतु श्रद्धेच्या समाजामध्ये बुडून गेला म्हणजे मला मोक्ष प्राप्त पाहिजे, मोक्षाविषयी रती आहे, मोक्षाविषयी भाव आहे, मोक्षाविषयी आस्था आहे, मोक्षाविषयी प्रीती आहे, मोक्षाविषयी श्रद्धा आहे, सगळं आहे. श्रद्धेचा समाज सगळा आहे, तरी बुडाला म्हणजे मोक्षसुखाला प्राप्त झाला नाही आणि जवळ फक्त श्रद्धाच जतन केलेली राहिली. अशा वेळेला तया होजी कवनगती, त्याला आता कोणती गती प्राप्त होणार हा विचार चालला आहे ना. हा विचार याचा नाही प्रयत्न कमी पडले, श्रद्धा आहे कमी पडली, थोडाफार परमार्थ केला आणि आता त्याला कधी गती, तो ह्या शंकेचा उत्तराचा अधिकारी पण नाही. श्रद्धेच्या समाजात बुडाला म्हणजे मरेपर्यंत त्याची श्रद्धा इतकी उत्कट होती, फक्त प्रयत्न कमी पडले त्याचा हा प्रश्न आहे. बरोबर आहे ना. ज्यांनी निरंतर केलं नाही, दीर्घकाळ केलं नाही, सत्कारा सेवित, योग सत्रासुद्धा सत्कारा सेवित असा शब्द आहे. भक्तीमध्ये तर पाहिजेत, वेदांतामध्ये तर काय आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम असं सांगितलेलं आहे. तेव्हा हे सांगतात की श्रद्धेच्या समाजामध्ये तो बुडेल, किंवा श्रद्धेचा समुदाय म्हणा किंवा श्रद्धेचा समाज म्हणजे केवळ श्रद्धा, केवळ श्रद्धा, अतूट श्रद्धा आहे आणि त्याच्यामध्ये हा जो पुरुष आहे तो बुडालेला आहे. मग त्याला कवनगती, त्याला कोणती गती प्राप्त होईल असं आहे. आता त्यांनी सांगितलं दोहला आणि ओलाला, ओलाला असं सांगितलं. त्या ठिकाणी काही ठिकाणी बोलाला असा पण पाठ आहे, तर त्या ठिकाणी तैशी काय असा पण एक पाठ आहे, तो ओलांतरला काजी आपलं ह्याच्यामध्ये, आणि इथं ओलांतरला किंवा ओलाला अंतरला असा पाठ दिला, अर्थ दोन्हीचा एकच होतो. इथं आपण म्हणतो ना, एक मला वाटतं विचारसागरामध्ये बहुतेक आलेले ओलीस ठेवणे असा एक वाक्प्रचार आहे, तो वाक्प्रचारी या ठिकाणी आलेला. म्हणजे एखाद्या माणसाला जर 100 रुपये पाहिजे असतील तर त्यांनी काय करायचं, आपलं सोनं 100 रुपयाचं एखाद्याकडे गहाण ठेवायचं, त्याला म्हणतात ते काय दिलं आहे, ओल दिलेलं. किंवा आता हे सैनिक वगैरे ओलीला ठेवतात, म्हणजे जर तुम्ही आमचे 10 सैनिक सोडले तर आम्ही काय करू, ह्यात तुमचा जो एक मनुष्य आहे त्याला आम्ही सोडून देऊ, त्याला म्हणतात, कारण त्याला आम्ही ओलीस ठेवलेले. तर ओलाला अंतरला काजी म्हणजे त्याच्याजवळ आता त्याला जामीन कोणीच नाही, त्याला ओलीस ठेवण्यासाठी जामीन ठेवण्यासाठी कोण नाही. याला जामीन कोण आहे, दोघींना नाही अंतरला, मोक्ष प्राप्त झाला नाही, मोक्ष जामीन नाही, आणि संसार सुखाला सोडलं म्हणून तो ओलांतरला काजी म्हणजे त्याला कोणी जामीन नाही. म्हणजे त्यात जामीन असला तर कधीतरी त्याला त्याच्या साक्षीनं त्याची सुटका झाली असती, पण आता याचं जीवन म्हणजे काय झालं, आधांतरी निराधार असं त्याचं जीवन झालं, अशी शंका येते. बरं ही शंका कोणाला येईल का नाही, का सावियाची सहजची शंका आहे, अशा अर्जुनाने ही शंका विचारली. आता या शंकेचं भगवान परमात्मा उत्तर देतात. श्री भगवान वाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. थांबा महाराज, थांबा जरा. दुर्गतिं तात गच्छति. जाऊ दे आता, महाराजांनी केलं तर राहूनच देऊ, तर घेऊ एवढा श्लोक. हे आता थांबा महाराज थोडं. ते म्हणतात ना, चोराला काम सांगावं पण पोराला सांगू नये, तसं आहे ते. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. श्री भगवानुवाच, भगवान परमात्मा म्हणतात की हे पार्थ, तस्य विनाशः न एव आमुत्र न विद्यते ही हे तात कश्चित् कल्याणकृत न गच्छति दुर्गतिं न गच्छति. गीतेमध्ये ना सगळ्या मानव मात्रांना
नीतिशास्त्राचं अनुसरण करणारा धर्मशास्त्र, योगशास्त्र, भक्तिशास्त्र, वेदांतशास्त्र कोणत्याही माणसाला ही जी शंका आहे ना, कारण मृत्यूच्या नंतरचं हे अतिंद्रिय विश्व आहे, आपल्याला माहीत नाही काय होणार आहे, जे आहे की नाही. त्यामुळं आपण केलेलं सत्कार्य, आपण आचरलेला नीतिसिद्धांत पुढं काय फळ देणार आहे की आपली स्थिती अशीच राहणार आहे. हे केलेलं इथं जरा गेलं, त्या केलेल्याचं फळ घेतलं नाही आणि पुढचं जे फळ घ्यायचं ते मिळालं नाही, मग अशा वेळेला आपलं जीवन निरर्थकच झालं की काय असं मनुष्याला वाटतं. पण त्यासाठी ते एक श्लोक आहे कोणाचा, उदयनाचार्यांचा. आपण चिंतन केलं असेल अनेक वेळा. ते उदयनाचार्यांना विचारलं, काय श्लोक आठवला तर पहा, त्यांनी एक श्लोक सांगितलेला आहे की तो एक जो पूर्वपक्ष आहे ना नास्तिक, तो त्या नैयायिकाला विचारतो की असं आहे, समजा तुम्ही जीवनभर चांगलं कर्तव्य केलं आणि तुम्ही मरण पावले आणि नंतर जर ईश्वरही नसला आणि ईश्वर जर त्या सत्कर्म किंवा दुष्कर्म यांचा प्राणिकर्म सापेक्ष फलदाता तो ईश्वरच मुळे जर बरं तो तुम्हालाही दिसत नाही आणि आम्हालाही दिसत नाही, आणि अशा वेळेला ते ईश्वर मानून आपण ते ईश्वराचे वचनं म्हणजे शास्त्रवचनं त्याला प्रमाण मानून आमचं सगळं जीवन काढलं, ईश्वर काही दिसला नाही, आणि मरणानंतर काय आहे, मरणानंतर काय आहे, काही नाही तुम्हाला. आणि जर तो देवही नसेल आणि ती शास्त्राची वचनं त्याच्या मरणोत्तर गतीविषयी जर प्रमाण नसतील तर काय तुम्हालाही काही नाही. आणि आम्ही काय करतो, आम्ही मन मानेल तसं वागतो, ऐक नाही, ईश्वर मानित नाही. आणि मेल्यानंतर कारण परलोकच नाही तर आम्हालाही काही नाही तुम्हालाही काही नाही, ऐक नाही. मग त्याच्यापेक्षा आम्हीच बरे की नाही, निदान आता मन मानेल तसा विषयाचा भोग तरी इथं घेतला, तुम्ही यालाही मुकले आणि पुढेही तुम्हाला काहीच नाही, ऐक नाही. मग तो म्हणतो की म्हणून तुम्ही काय करा, आत्ताच सावध व्हा आणि आत्ताच्या परलोकाच्या इच्छेने किंवा परलोकाच्या विषयी श्रद्धा ठेवून आता उगीच इंद्रियाचा निग्रह करा, मनाचा निग्रह करा, रात्रंदिवस साधना करा, हे करताच कशाला. त्यांनी सांगितलं की ही साधना तर मी सोडणार नाही. कारण म्हणे काय, कशावरून, का बरं म्हणे काय, ते म्हणे तुझंच म्हणणं असं सिद्ध करतं, जर समजा परलोक नसला तर तुलाही काही नाही मलाही काही नाही, आहे की नाही, दोघांचाही व्यर्थ जाईल, एवढंच होईल ना. पण समजा परलोक असला परलोक असला तर तू मात्र नरकाला जाशील आणि मी मात्र खूप आनंद भोगील, म्हणून मला शास्त्राचं अनुसरण करणं चांगलं वाटतं, मी तेच करणार असं सांगतो. तसं या ठिकाणी भगवंत, अशी शंका होते ना सगळ्यांना, तर सगळ्याच मानव मात्रांना भगवद्गीतेतून दिलेले हे आश्वासन आहे की पार्थ नैवेह नामूत्र विनाशस्तस्य विद्यते. त्याला म्हणतात तात, अरे हे बाबा, हे बापा, काय नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. हे पार्थ तस्य विनाशः इह न एव आमुत्र न विद्यते ही कश्चित कल्याणकृत दुर्गतीम हे तात न गच्छती. हे पार्थ, हे अर्जुना, या ठिकाणी हे पार्थ, हे अर्जुना, तस्य विनाशः, त्या पुरुषाचा विनाश. त्या पुरुषाचा म्हणजे काय, तर ज्याने श्रद्धापूर्वक प्रयत्नाचा थोडीशी कमतरता पडली आणि मृत्यूला प्राप्त झाला, असा जो पुरुष आहे त्याचं पुढं काय होईल. तर ऐसा दोला अंतरला काजी, ऐकन हो का श्रद्धेच्याची समाजी, आणि काय बुडाला तया होजी कवन गती, असं जे तुमचं म्हणणं आहे तर त्याचं उत्तर सांगतात की तस्य विनाशः, त्याचा विनाश न एव कारण त्याचा विनाश होणारच नाही, नाहीच होणार, नाही का, न एव त्याचा विनाश कधी होणार नाही. कोणी आश्वासन दिले, ह्या जगन्नियंता परमात्म्याने आश्वासन दिले. म्हणून माणसाने ना ते स्वामी महाराज माळ घालताना सांगायचे की सगळं सांगून झालं का ते म्हणायचे की जीवनात जेवढं चांगलं करता येईल तेवढं करायचं आणि जेवढं वाईट टाळता येईल तेवढं टाळायचं, याच्यात सगळं आलं म्हणे. आता तुला काय काय नियमावली सांगत बसणार, महत्त्वाची तर सांगायचे, पण शेवटी असं म्हणायचे जीवनात जेवढं चांगलं करता येईल तेवढं करायचं आणि जेवढं वाईट टाळता येईल तेवढं टाळायचं. आता हे जे म्हणणं, याचा अर्थ काय आहे की जीवनामध्ये जेवढं तू वाईट टाळशील तेवढा दुर्गतीपासून दूर होशील आणि जेवढं चांगलं करशील तेवढं सद्गती. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, तुला चांगल्याची सद्गती हेच फल होणार, दुर्गती ही कधीही तुला प्राप्त होणार नाही. म्हणून म्हणतात की हे पार्थ तस्य विनाशः, त्याचा विनाश. बरं कुठं होतं म्हणतात, इह
इह न एव, इथं होत नाही. म्हणजे चांगलं बारकाईने विचार करा, सगळी कोणताही जरी मनुष्य असला, नास्तिक जरी असला, तरी त्याला इह लोकातलं सुख मिळावायला वाटतं की नाही. तसा कल्याण मार्गावर चालणारा जो पुरुष आहे किंवा साधक आहे, त्याला या लोकात त्याचं अकल्याण कधीच होत नाही. म्हणजे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. माणूस काय म्हणतो, तो काय म्हटला होता, इह लोकाच्या सुखाला तो अंतरला आणि परलोकाच्याही सुखाला अंतरला. तर असा जो पुरुष आहे ना सद्गत, त्या पुरुषाला तस्य विनाशः न येव. कुठं न येव? इह लोकात सुद्धा, ह्या ऐहिक जीवनात सुद्धा. हे अगदी आपण फक्त काय त्याचा गांभीर्याने वस्तुनिष्ठ विचार करत नाही. म्हणून आपल्याला वाटतं की हा मनुष्य किती नीतीनं वागतो आणि किती त्याला दुःख, आणि त्याला खायला अन्न नाही, त्याला राहायला घर नाही, आणि हा मनुष्य कसा अनितीनं वागतो आणि त्याचं कसं आहे, त्याला रात्रभर झोपेसाठी कसा तळमळतं जाऊन बघा, मग कळेल की त्याला हे लोकातलं सुख आहे की नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आणि याचंसुद्धा कसं आहे, ढेकळामध्ये हाताची उशी करून आकाशाचं पांघरून आणि पृथ्वीच्या अंतरुणात डराडर घोरतो, आहे की नाही. त्याला काही नाही. आमच्या त्या दवाखान्यात असताना ना एक माणूस आहे ना, तो असा झोपला होता, पण त्याला ते म्हणजे तो इतका सत्प्रवृत्त होता. तर आम्ही रात्रीचं आलो आणि रात्रीचं त्या गाडीचा लाईट पडला त्याच्यावर, त्या लॅम्पचा. तर ते जे उशाला घेतलेलं होतं ना, ते हे त्याचं पागुटं, तर त्या पागुट्यालाही सापाने वेटोळं मारलं होतं. आम्हाला काय करावं समजे ना, याला जागं करायचं का याला झोपवायचं असं. तर हा जो पुरुष आहे किती डराडूर झोपला होता की नाही. त्या झोपेत जे आहे की नाही, त्याची जी झोप आहे, त्या झोपेचं सुख त्याला मिळतं, ते सुद्धा याला मिळत नाही. हे लोकातलं सुख जर त्याला साधं झोपेचं मिळालं असतं तर त्याला बरेचसे व्याधी झाले नसते की जे श्रीमंताला होणारे व्याधी. त्याचं जर कारण पाहिलं तर त्याचं कारण हेच आहे की तसे भगवंताचं वचन आहे, त्याला इह लोकात सुद्धा त्याचा कधी विनाश होऊ शकत नाही. काय तरी ऐहिक तरी न नसे, मोक्ष तो उरला असे, जेथ पूर्वानुक्रम दिशे चोखाळत, असं वर्णन. आणि याचं वर्णन काय आहे, जयाचे ऐहिक दड नाही, तयाचे परत्र पुसशी काही, असो हे गोष्टी पायी पंडुकुमारा. उलट याच्या गोष्टीचं किती श्रीमंत मनुष्य असला, लोकांना त्याचं नका नाव काढू म्हणतात, ऐक नाही. आणि एखादा हमाली करणारा असेल तर त्याचं काय करतात लोक, त्याचं कौतुक करतात, ऐक नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. असं सुख दरिद्री भोगू शकतो का नाही, भोगू शकतो. नीतिमान असेल, धर्माचं अनुष्ठान करणारा असेल तर त्याचं हे ना ज्ञानोबा तुकोबा यांचंच राहिले, आपल्याला आपल्या पंजोबांचं नाव सांगता येईना, अशी स्थिती आहे की नाही. मग काय त्या दुःख कोणाला ती कीर्ती मिळाली, यांना मिळालेली. जे काही सत्प्रवृत्त लोक आहेत त्यांनाच ही मिळते की नाही. म्हणून सांगतात की ही हे पार्थ तस्य विनाशः इह न एव. आणि अमूत्र आणि परलोकी, परलोकी तर काय आहे, वास वैकुंठी पाहती, भक्त कैपा येती, जन्म मरण खंती नाही चित्ती परलोक. त्या ठिकाणी त्यांच्या त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला यमधर्म वास पाहे नित्यकाळ म्हणे धन्य वेळ भेटत इथे, असे महात्मे जातात त्यावेळेला यमधर्मसुद्धा हात जोडून त्यांच्या पुढं उभा असतो. सगळे ब्रह्मादिक करीती आस, ते वास तीर्थे वास भेटीची. त्याला सगळी तीर्थ त्याची वाट पाहतात. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक, आणि मोक्ष तेने दर्शने. आणि हे कोण सांगतंय, हे याला प्रमाण कोण आहे, भगवान स्वतः. हे प्रमाण इह तस्य विनाशः न विद्यते. पण म्हणजे इथं नसलं तर परत्रात काय किंमत आहे त्याला, परत्रच. आणि परलोकात देखील त्याचा नाश होत नाही. आता पुढं सगळं सांगणारच आहे. 8व्या अध्यायातला काही भाग आणि ह्या 6व्या अध्यायात आता भगवंतांनी दिलेले पुढच्या श्लोकात उत्तरं म्हणून याची पूर्णता होते. तर याच्यामध्ये सांगतात की इथं अर्जुनाला किती प्रेमाने म्हणले असतील भगवान, हे तात, आहे की नाही, आहे की नाही, हे माझ्या बापा, हे माझ्या बाबा, असं. अरे बाबा म्हणतात, कश्चित कल्याणकृत. कश्चित म्हणजे पार अगदी कोणी असू द्या, आणि तो जर कल्याणकृत, जर कल्याणकामी असला, म्हणजे कल्याणाच्या दिशेनं कृती करणारा असला, तर म्हणजेच कल्याणाच्या दिशेनं म्हणजे शुभ मंगल असे आचरण करणारा असला, म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये शुभ वासना आहेत, शुभ कर्म आहे,
शुभ भावना आहेत आणि शुभ विचार आहेत. असा जो पुरुष म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये सद्भावना, सद्विचार आणि सत्कर्म यांचा परिपक्व अवस्था प्राप्त झालेली आहे, असा जो पुरुष आहे तो कल्याणकृत. आणि असा जो कल्याणकामी असणारा पुरुष तो दुर्गतीम न गच्छती, तो कधीही दुर्गतीला किंवा अधोगतीला प्राप्त होत नाही. म्हणून गीतेने आपल्याला हे सर्वात मोठं आश्वासन दिलेलं आहे. आता जर त्याच्याविषयी कोणी संशयशील असेल तर त्याने हा प्रश्न पण विचारू नये, कामगतीम कृष्ण गच्छती, आहे की नाही. त्याची जी गती व्हायची असेल ती गती ठरलेलीच आहे. आता तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी असता तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का. त्याला म्हणतात हे इथं काय हे आक्षेपार्थाने विचारले. इथं जर तुम्ही प्रश्नचिन्ह दिला नाही किंवा आक्षेपार्थ समजला नाही तर मग अर्थ त्याचा काय होईल, फार विरुद्ध होईल ना, एकदम विरुद्ध अर्थ होईल त्याचा. तर ते म्हणतात तव कृष्ण म्हणती, तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणतात हे पार्थ आहे, हे अर्जुना, जया मोक्ष सुखी असता, ज्याला मोक्ष सुख प्राप्त व्हावं अशा प्रकारची आस्था आहे. म्हणजे असमंता स्थिती आहे, म्हणजे काही झालं तरी मला काय व्हावं, मोक्षच व्हावा. आणि तो कधी व्हावा, आत्ताच व्हावा. कुठं व्हावा, इथंच व्हावा. आणि कोणाला व्हावा, मलाच व्हावा, असं ज्याला वाटतं त्याला म्हणायचं मोक्ष सुखामध्ये त्याची आस्था आहे. आणि जया मोक्ष सुखी असता तया, त्या पुरुषाला मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का, त्याला मोक्षाशिवाय दुसरी कोणती गती मिळेल. पुढं सांग यम यम वापी, जर ज्याचं ज्याचं स्मरण करीत देह पडेल तेच त्याला प्राप्त होतं. आणि जे त्यांनी आयुष्यभर केलं असेल तेच मरणाचे मेरे फार होऊ लागे, म्हणजे त्याला मोक्षच प्राप्त होईल, दुसरं काही प्राप्त होणार नाही. म्हणून म्हणतात अर्जुनाला विचार, त्याला दुसरी गती आहे का, त्याला दुसरी गती मिळत नाही असं नाही म्हणत. ज्याला मोक्षाच्या आस्थेने जो मोक्षाच्या वाटेला लागला त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती आहे का, त्याला दुसरी गती आहे का. अर्थात अर्जुन म्हणून नाही देवा, त्याला दुसरी कोणती गती मिळेल, अर्थात मिळणार नाही. तो परी येतुले हेची एक गडे, जे माझारी विसावावे पडे, तेही परी ऐशेनी सुरवाडे, जो देवा नाही. म्हणून आहे ना, आता जे काही आपल्या भारताचं जे अधपतन होते किंवा संपूर्ण विश्वच एक प्रकारच्या दुःखाच्या गर्तेत जातं आहे, याचं कारण जर काय असेल, मुख्य कारण असेल तर लहानपणी जी अंतःकरण सश्रद्ध व्हायला पाहिजे वेदवचनावर. मृत्यू तर काही गती आहे, पाप पुण्य, धर्माधर्म, त्या धर्माधर्माची स्वर्ग नरक, ह्या ज्या संकल्पना आहे अनादी परंपरेनं आलेल्या, ह्या संकल्पापासून आपण दूर गेलो तेवढं आपण सुखापासून पण दूर तेव्हा मुलांना इंजिनियर करायचं का कलेक्टर करायचं त्यापेक्षा त्यांना पाप पुण्याची भीती वाटली पाहिजे. आणि ते नुसते देवाला, पूर्वीच्या काळात एकदम लहान मुलाला घेऊन जायचे आजी दर्शनाला, नैवेद्य घेऊन जाताना देवाला, आणि ते काय म्हणते, त्याला पण सांगते मागा सकाम का होईना, पण काय सांगते, देवा मला सुखाचं ठेव. म्हणजे याचा अर्थ मला सुखाचं ठेवण्यासाठी देव हे माध्यम आहे जे अतिंद्रिय आहे आणि ते परंपरेने चालत आलेले, त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. असं एक बडवे म्हणून ब्राह्मण होते, त्यांची मुलं दोन्ही अमेरिकेत होती. त्यांना मग ते अमेरिकेत गेले, ते मोठे मिलिटरीमध्ये हे झाले, रिटायर झाले, कॅप्टन लेफ्टनंट कोणतरी होते. आता ते गेले तर ते एका खेड्यातले होते, आपल्या श्रीगोंदा तालुक्यातले, आणि स्वामीजींचे भक्त होते एकदम. परंतु त्या मुलांच्यामुळं रिटायर झाल्यावर ते पण तिकडं गेले अमेरिकेत. तर त्याच्यामध्ये ते दररोज ज्ञानेश्वरी तिथं वाचायचे, हरिपाठ म्हणायचे. त्यांची मुलं म्हणायला लागली की तुम्ही जे काही हे करता ना, त्यामुळे आमच्या मुलांच्या अभ्यासाला अडथळा होतो. ते म्हणायला लागले तुम्ही ते परमार्थ करता म्हणे, पण हे दुसऱ्याला त्रासदायक होतं. ते म्हणे अरे त्रासदायक नाही, हे तुम्हाला पण करायचं आहे म्हणून मी इथं तुमच्यासमोर करतो. माझ्यासाठीच नाही, हे केवळ माझे कर्तव्य आहे की माझ्या नातवांना, माझ्या मुलांना हे जे काही मी केलं ते करण्यात प्रवृत्त करणं. ते म्हणे हे कधीच तुम्हाला घडणार नाही. ते म्हणे मग मी पण इथं राहणार नाही म्हणे. आणि ते सोडून इकडं आले. इतके ते राहिले, त्यांची पत्नी पण आली नाही, तरी ते एका खेड्यात जाऊन राहिले. नंतर कुठेतरी पुण्यात वृद्धाश्रमात कुठेतरी त्यांनी देह ठेवला. परंतु ते स्वामी म्हणले की अहो तुमचं एवढं चांगलं आहे, तुम्हाला सवय आता परदेशातल्या लागल्या, तुम्ही जा परत तिथं. ते गेले नाही परत. ते म्हणले मी परत कधीच जाणार नाही, भारताच्या मातीत मी कसं आहे जाईल. जे माझी मुलं मला सांगतात का पाप पुण्य मानणार नाही, धर्माधर्म मानणार नाही, तर त्यांच्याजवळ मी राहून काय करू त्या विदेशामध्ये राहून. मग त्यांनी इथं देह ठेवला.
तर याचं कारण काय आहे? ही जी माणसं सगळं धन मुलांना देतात, पण खरं परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. सगळं इस्टेट घेतात, परंतु त्याचं वारी नाही घेत, त्याचे नामस्मरण धारणा नाही घेत. तर इथं कशासाठी चालले? तव हां, ते म्हणून सांगितलं मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का? त्याला मोक्षा वाचून दुसरी गती मिळेल काय? अर्थात मिळणार नाही. पण एक घडतं, कारण काय का घडतं तर त्याला श्रद्धा आहे पण प्रयत्न कमी पडले, आणि आयुष्य कधी मावळल सांगता येत नाही. माशी पाखडी तव हे सरे, असं झालं. परंतु अशा पुरुषाला अधोगती नाही बरं का, परंतु एक येतुले हेची एक घडे. इतकं इथं एक मात्र हे घडतंच. काय घडतं? माझारी विसावावे पडे, त्याला मधी जे आहे त्या मधी त्याला विसवावे पडे किंवा विसावावे पडे, त्याला काही विश्रांती घ्यावी लागते. म्हणजे अर्थात तो साक्षात मोक्षाला प्राप्त होत नाही, त्याला काही काळ लागतो, ही त्याची विश्रांती होते. पण विश्रांती घेतो त्यावेळेला त्याला मग दुःख असेल ना, मोक्ष प्राप्त झाला नाही, संसार सोडला, आणि आताही पुन्हा मध्ये थांबावंच लागलं, गंतव्यापर्यंत पोचू शकला नाही. मग त्याचं काय? ते म्हणतात तेही ऐशेने सुरवाडे. तिथंही असं सुरवाड, असं सुख, असं समाधान त्याला प्राप्त होतं की जो देवा नाही. देवांना स्वर्गात जे सुख प्राप्त होत नाही ते सुख त्याला ह्या मधल्या विश्रांतीमध्ये त्याला प्राप्त होतं, की जे इंद्रादिक देवांना सुद्धा नाही. इंद्रादिक देवांचे भोग म्हणजे काय आहे? इंद्रादिक भोग, आणि भोग नव्हे तो भवरोग. हा मोक्षाच्या वाटेला लागला, त्याला भवरोग राहत नाही. जरी विश्रांती झाली त्या ठिकाणी तरीसुद्धा त्याला काय आहे? शांती, सुख, आणि त्या सुखाचा विस्तार त्याच्या ठिकाणी असतो, असं सांगितलं. आता म्हणतात ते कमी का पडलं? एरवी अभ्यासाच्या उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसाआधी ठाकीता सोहम सिद्धीते. म्हणतात एरवी म्हणजे दुसऱ्या बाजूने जर पाहिलं ना, त्याने स्वामी महाराज म्हणायचे थोडा जोर लावा. तुमचं मरण जवळ आले, थोडा जोर लावा म्हणायचे. म्हणजे म्हाताऱ्या माणसाने अधिक जोर लावा म्हणून म्हणायचे. आता तुमचं सगळं ठीकच आहे, तुमचं सगळं चाललंय, फक्त जोर थोडासा अधिक लावा म्हणायचे. एरवी अभ्यासाच्या उचलता, जर त्या अभ्यासाच्या उचलता पावली, उचलता पावली म्हणजे थोडा अधिक वेग करणं, असं जरी चालता, असा जर चालला असता तरी दिवसाआधी ठाकीता सोहम सिद्धीते. तर ते म्हणतात दिवसाआधी म्हणजे इथं कोणता दिवस? आजचा दिवस मावळणार नाही, आयुष्याचा शेवटचा म्हणजे संपण्याचा जो दिवस आहे तो मावळण्याच्या आधी तो सोहम सिद्धीते ठाकीता. त्या सोहम सिद्धीला म्हणजे मोक्षसिद्धीला तो पोचला असता. पण झालं काय म्हणतात? याला म्हणतात इति काकू. देवाचा काही इलाज नाही, आहे की नाही? पण देवाचा एक कंठ दाटून आला, सद्गदित म्हणतात त्याला. कालच कधी आपण जे इथे काकू शंकरानंदीमध्ये म्हणतात की अशा वेळेला सांगताना सांगणाऱ्याचं हृदय भरून येतं कळवळ्याने. मग इथं भगवान म्हणतात की ते तुला वेगू नव्हेची, पण त्याला तितका वेग झाला नाही. आणि विसावा तरी निकाची. जर एखाद्याला 100 रुपयाची वस्तू घ्यायची असेल तर 100 रुपयेच पाहिजेत खिशात. 99 रुपयात ती वस्तू त्याला मिळणार नाही, फिक्स रेट आहे की नाही, त्याला मिळणार नाही. तसं या ठिकाणी मोक्षासाठी लागणारी जी योग्यता होती त्या मोक्षामध्ये आस्था जवळ होती, पण प्रयत्न कमी पडले, आणि प्रयत्न कमी पडल्यामुळं विसावा तरी निकाची, त्याला विश्रांती ठरलेली आहे. तो काही जन्ममरणात परंपरेतून कायमचा सुटला नाही, त्याला जन्माला यावंच लागेल. परंतु ज्या जन्माला येईल तिथं त्याला काय मिळेल? अत्यंत सुख मिळेल. इतकं सुख मिळेल की स्वर्गातल्या देवांना देखील ते सुख मिळत नाही. आणि म्हणतात मग आता तेच सुख मिळेल, पण त्याला पाहिजे होतं मोक्षसुख. मग मोक्षसुखाला अंतरलात की नाही? म्हणतात पाठी मोक्षू तव तैसाची ठेवेला असे. त्याला नंतर तो मोक्षसुद्धा जसा मिळायचा आहे त्याला तो ठेवलेलाच आहे, म्हणजे ती त्याची वतनदारी आहे. त्याला मोक्ष मिळणारच आहे, पण आज मिळणार नाही. त्याला आज मात्र जन्ममरण परंपरेला सामोरं जावं लागेल. मग जन्ममरण परंपरेला म्हणजे तुमच्या आमच्यासारखंच ना, ऐके नाही? तर ते म्हणतात तसं नाही जावं लागणार. त्याला त्याचा जो प्रवास आहे तो कसा सुख शांततेत होतो आणि किती तो देवांपेक्षाही ऐश्वर्य भोगतो त्याच्याविषयी सांगतात. प्राप्य पुण्यकृतान् लोकान् नुषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गे योगभ्रष्टो विजायते. प्राप्य पुण्यकृतान् लोकान् नुषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गे योगभ्रष्टो विजायते. प्राप्य पुण्यकृतान् लोकान् नुषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गे योगभ्रष्टो विजायते.